नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी प्रमोद भाऊसाहेब पाटील उपसभापती आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. आता खरं म्हणलं तर यांना 8 ते 10 दिवसच झाले इथं विराजमान होऊन, आणि इतक्या लवकर प्रश्न विचारणं हे सुद्धा चुकीचं होत आहे. पण तरीसुद्धा सरकार विराजमान झालं की कामाला सुरुवात झाली पाहिजेत, असं शासनाचं धोरण आहे. आणि आता एका दिवसातसुद्धा अलटीपलटी शासन करू शकतं, एवढी ताकद प्रशासनामध्ये असते, शासनामध्ये असते. आणि प्रशासन ही शासनाच्या आदेशानुसार चालतं. तशा पद्धतीनं आपण उपसभापती प्रमोद भाऊसाहेब पाटील यांना या पंचायत समितीच्या आणि तालुक्यातल्या लोकांच्या विषयी आपण काही प्रश्न विचारणार आहेत. सर, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पंचायत समितीची एवढी दुरावस्था आहे, जे परिसर आहे त्या परिसरमध्ये मागच्या बाजूला काय क्वार्टर आहेत, आणि तुम्हाला दिलेले क्वार्टरसुद्धा भूत बंगल्यासारखे झालेत अक्षरशः. आणि ते पूर्वीपासून झालेले आहेत. आता तुम्ही आलात म्हणून तुम्ही कोड्यात पडायची गरज नाही, पण तरीसुद्धा तुमच्या हातून कामं व्हावे असा लोकांचा पूर्ण विश्वास आहे. आणि पाटील साहेब हे कामं करतील असेही लोक बोलून दाखवतात. आणि महत्त्वाचा इथला जे मधला रोड आहे ते पूर्ण रोड नादुरुस्त आहे. तुमचे क्वार्टर नादुरुस्त आहेत आणि परिसरसुद्धा नादुरुस्त आहे. आपण काय म्हणाले याविषयी? ठीक आहे. आता आमच्या निवड होऊन 5-6 दिवस झालेला आहे. होय. पहिल्यांदा निवड झाल्यानंतर तुमच्या बातमीची आम्ही पहिली दखल घेतलेली आहे. येस. आम्ही CO साहेबाच्या कानावर घातलं, त्यांना विजिट सांगितले, आमच्या पंचायत समितीला विजिट द्या म्हणले. आमच्या अध्यक्ष मॅडमची परवा निवड झालेली आहे, त्यांच्याही कानावर अर्चनाताईच्या कानावर घातलेला हा विषय. आदरणीय दादांच्या बी विषय कानावर घातला आहे. तर ह्यात आम्ही पूर्ण लक्ष घालून इथला परिसर, इथला कॅम्पस पंचायत समितीचा, रस्ते, गार्डन, स्वच्छतेचा जास्तीत जास्त आम्ही लक्ष देणार आहेत. आणि विषय मार्गी लावू आम्ही लवकरच. इथल्या येणाऱ्या तालुक्यातल्या लोकांची गैरसोय होईल ना, ते आम्ही गैरसोय दूर करायचा 100% प्रयत्न करणार आम्ही. 100%. हो. पण तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद घेतलेली दिसत नाही. तुमची वैयक्तिक तर एखादी बैठक घेतली नाही, का? काल बैठक झाली आमची. पत्रकार परिषद झालेली नाही, बैठक झालेली आहे आमची. अधिकाऱ्याचा आढावा घेतला आम्ही. 3-4 वर्षे प्रशासक होते इथं. होय. इथं ढिल्ला कारभार होता सारा. बरं. आता आपण आल्यानंतर शिस्त लावायचा, इथल्या लोकांना, जनतेला त्रास होऊ नये ह्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करायला होतो. आम्ही काल अधिकाऱ्याची सभापती मॅडम आणि मी बैठक लावली होती आणि बैठक घेतली काल. बरं. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी काल निर्णय घेतला आहे की पंचायत समितीचा जे नादुरुस्त रोड आहे तो रोडची जी कंपाऊंड आहे ती बंद करून टाकायचं आहे आणि आपला परिसर सुधारावायचा आहे, असं त्यांचं मत आहे. तर तुमच्यापर्यंत ही बातमी आली का? हो, अध्यक्ष मॅडमने आम्हाला ह्याच्यानंतर आत्ता थोड्या वेळाने विजिट देणार आहेत आपल्या पंचायत समितीला. ते कॅम्पस बघून आपलं कॅम्पसचे देखभाल करणार आहेत. ते काय काय करता येईल बघणार आहेत ते. बरं. हो. आणि आता तालुक्यातले जे रोड आहेत ना, खरं म्हणलं तर खडतर प्रवासनं त्याचा आढावा घेतला आणि तालुक्यात बरेचसे रोड खराब झालेले आहेत. एवढे खराब झाले की बघा, 22 पासून खामसवाडी आणि केशेगावचा रोड मी दाखवला होता. 41 मिनिटाचा रोड दाखवला, तो नादुरुस्त आहे. आणि त्याच्यासाठी 13 कोटी म्हणजे 50 लाख रुपये राणादादांनी निधी उपलब्धसुद्धा करून दिला आहे, असंही गावकऱ्यांचं मत आहे. त्या रोडचा काही आराखडा घेतला का तुम्ही? येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यामधील राणादादाच्या मार्गदर्शनाखाली, मल्हारदादाच्या, अर्चनाताईच्या मार्गदर्शनाखाली, अगर त्यांच्या ह्याने विकास निधी आणून आम्ही 100% रस्ते करणार आहोत. विकासावर आमचा भरच राहणार आहे. बरं. आणि हे आता एक सांजा रोडपासून जी जाणारा रोड आहे ना, ती एक पट्टी झालेली आहे, एक पट्टी अजून झालेली नाही. आणि दादाने तिकडं लक्ष द्यावं असं जनतेचं मत आहे. दादाला काही रिक्वेस्ट तुम्ही केली का? नाही, पण बघू, जनतेचं मत आहे ते दादाला बोलतो. म्हणजे तालुक्याच्या शेतकऱ्याचं पीक वगैरे काय असा काय आराखडा घेतला का तुम्ही इथला? नाही, आणखी काय नाही. थोडं माहिती घेऊ, प्रत्येक विभागाची माहिती घेलो आम्ही. बरं. मार्गी लावू आपण. तालुक्याचा विकास करण्यासाठी तुम्हाला कटिबद्ध राहावं लागेल. 100%. काल तालुक्याचा विकास करण्यासाठी दादाने आम्हाला इथं बसवलेला आहे आणि 100% आम्ही काम करणार. तुम्ही आव्हान काय करणार जनतेला? ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी काय योजना राबवणार आहेत
असं काय आव्हान करणार तुम्ही? पंचायत समितीमार्फत जी स्कीम आहेत ती प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. Yes. येणाऱ्या तालुक्यातल्या ग्रामीण भागातील जनता आहे, तालुक्यातील लोक आहेत, त्यांच्या इथं दिरंगाई होईल ऑफिसमध्ये कामाला आहे, त्याच्यावर आम्ही त्यांच्या कामे मार्ग लावण्यासाठीच आम्ही बसलेलो. येस. तर हे आहेत प्रमोद भाऊ पाटील साहेब, उपाध्यक्ष आहेत पंचायत समितीचे. तालुक्यातला प्रत्येक मतदार माझ्याकडून नाराज होणार नाही. त्या गावाची समस्या सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. राणादादांच्या सन्माननीय सौ अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या आदेशावरून जी कमतरता आहे तालुक्यामध्ये ती कमतरता आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. आणि ही पंचायत समितीचा परिसर अत्यंत सुसभ्य आणि चांगला कसा करता येईल याच्याकडं आमचा भर राहील. दादांच्या आदेशानुसार प्रत्येक काम हे मतदाराला तात्काळ लवकरात लवकर दिसेल. कारण आत्ता येऊन आम्हाला 5-7 दिवससुद्धा झाले नाही, तरीसुद्धा आमच्या कामाचा झपाटा चालू आहे. बातम्याची दक्षता घेणार आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणार असे उपाध्यक्ष साहेबांनी आश्वासन दिले. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं कारभार चालेल. विश्वासपात्र राहणार का विश्वास अपात्र राहणार हे येणाऱ्या काळात ठरणार आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं विकास तालुक्याचा होईल ते. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे. लोकांचा माझ्यावर गैरविश्वास आहे, भाजपाच्या कार्यकर्त्याचा. प्रभाकर लोंढे एकतर्फी बातम्या देतात, भाजपाच्या विरोधात बातम्या देतात असा समज आहे. तो समज दूर झाला पाहिजेत. ही पहिली बातमी नाही, तर याच्या अगोदरच्या भाजपाच्या 100-शेकडो बातम्या आहेत. जरा दूरदृष्टीनं बघा, उघडा डोळे, बघा नेट. भाजपाचा विकास 100% होण्याची शक्यता. पाहूया येणाऱ्या काळात काय होतं ते. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.